मतदानाच्या एकूण प्रक्रियेमध्ये नक्की काय सावळा गोंधळ आहे? राजकीय पक्ष शंका व्यक्त करीत आहेत, सामान्य माणूस आक्रोश करू लागलेला आहे. अहो, आम्ही ज्यांना मत दिलं ते मत त्यांना मिळालंच नाही, तर ते मत दुसरीकडे जात असेल तर यापुढं का म्हणून आम्ही मतदान करावं? अजिबात आम्ही यापुढं मतदान करणार नाही असं देखील लोक म्हणू लागले आहेत. निवडणूक आयोग मात्र थातूर मातूर उत्तरं देत आहेत. आता बघा, या 10 प्रश्नाची उत्तरं निवडणूक आयोगाकडून मिळतील काय? तुम्हीच पहा. मित्रहो, नमस्कार. भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालं. अहो, जनतेमध्ये नाराजी होती, संताप होता. अहो, एवढंच काय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांच्या सभांनाही लोक जमत नव्हते. अहो, अखेर काही प्रचार सभा त्यांना गुंडाळाव्या लागल्या. एवढ्या दिल्लीतल्या या गुजराती बड्या बड्या नेत्यांच्या सभा गुंडाळून टाकाव्या लागल्या, काही रद्द कराव्या लागल्या. अहो, जनतेच्या मनात राग आहे हे सगळीकडे दिसत होतं, जाणवत होतं. तुम्ही आम्ही पाहती होतो. रस्त्यावर, पानटपरीवर, हॉटेलमध्ये, जिथं जाईल तिथं लोक भाजपच्या नावाने केवढा शंक करीत होते. मग तरीही कधी नव्हे एवढं मतदान महायुतीला झालं तरी कसं हो? अर्थात सामान्य मतदार हाच प्रश्न विचारत आहे आणि पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया संशयाच्या धुक्यात गुदमरून गेलेली आहे. निवडणूक आयोगाला त्याचं काही नाही, लोकशाहीची कोणाला चिंता नाही. अहो, माजी निवडणूक आयुक्त देखील हेच बोलायला लागलेले आहेत. सोशल मीडियावर तर लोक आपला संताप व्यक्त करू लागलेले आहेत. या प्रकारे विधानसभेला झालं असंच जर मतदान घेतलं जाणार असेल ना, तर यापुढं आम्ही मतदानही करणार नाही अशा भावना देखील व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीकडून ही संशय घेतला जात आहे. जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, नाना पटोले असे अनेक नेते सातत्यानं ओरडून सांगत आहेत, कुछ तो गडबड है. आता तर बघा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी निवडणूक, मतदान आणि जाहीर झालेली आकडेवारी त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केलेला आहे. नाना पटोले म्हणतात, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया म्हणजे संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद आहे. झालेले मतदान, जाहीर केलेली आकडेवारी आणि निवडणूक निकाल यामध्ये प्रचंड तफावत आहे. पारदर्शक निवडणुकीचा घोषा लावणाऱ्या निवडणूक आयोगाकडूनच नियमांना हरताळ फसण्यात आल्याची शंका प्रसारमाध्यमे, विविध सामाजिक संस्था आणि संशोधन करणाऱ्या व्यक्तीकडूनही उपस्थित केल्या जात आहेत. निवडणूक आयोगाच्या संशयास्पद प्रक्रियेबद्दल नाना पटोले यांनी 10 प्रश्न उपस्थित केले आहेत, निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत. आता याची उत्तरं मिळतील न मिळतील हा भाग वेगळा आहे. आता हे काय प्रश्न आहेत बघा. मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोग दर 2 तासांनी जाहीर करत असलेल्या मतदानाच्या आकडेवारीचा रिपोर्ट अर्धा तास उशिरानं का येत होता? संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22% मतदान, आता रात्री 11:30 वाजेपर्यंत 65.2% मतदान कसं झालं? प्रत्येक व्यक्तीला मतदानासाठी साधारण 1 मिनिटाचा कालावधी लागतो. याप्रमाणे मतदानाची अंतिम टक्केवारी आणि लागलेला वेळ याची सांगड का बसत नाही? रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानाच्या रांगांची छायाचित्र आणि व्हिडिओ फुटेजेस निवडणूक आयोगानं का प्रसिद्ध केलेली नाहीत? राज्यातील कोणकोणत्या मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होतं? मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी 66% एवढं मतदान झाल्याची आकडेवारी कशाच्या आधारावर जाहीर करण्यात आली आहे हो? रात्री उशिरापर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी इतका वेळ कशासाठी लागला आहे? 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 58.22% मतदान आणि 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 65.2% एवढं मतदान झाल्याच्या आकडेवारीमध्ये 7.83% एवढी वाढ झालीच कशी याचा खुलासा का करण्यात आलेला नाही? एकूण मतामध्ये 76 लाख मतांची वाढ कशी झाली? आणि 10वा प्रश्न आहे, निवडणुका पार पडल्यानंतर
निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत का पोहोचवली नाही, असे 10 प्रश्न विचारले आहेत. आता याची उत्तरं, नेमकी उत्तरं मिळणार का, हा देखील एक प्रश्न बनलेला आहे. हे प्रश्न आणि मतदारसंघनिहाय अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप अनुत्तरित आहेत. मतदानाची टक्केवारी, मतदानात झालेली वाढ, मतदानांची गणना यामध्ये ताळमेळ बसत नसल्याचं स्पष्टपणे समोर येत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून यावर कोणतेही स्पष्टीकरण का देण्यात आलेलं नाही, असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे. लोकशाहीमध्ये लोकांची मतं चोरण्याचे काम निवडणूक आयोगाने करता कामा नये आणि लोकांनी उपस्थित केलेल्या सगळ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं थातोरमातोर नव्हे, त्यांनी पुराव्यासह सर्वांसमोर मांडावीत, अशा आघाडीची स्पष्ट भूमिका आहे. या प्रश्नाची निवडणूक आयोगाकडून चांगलीच आता या सगळ्यामुळे कोंडी झालेली आहे. पण या मंथनातून खरंच काही निघेल का हो? खरं तर हा सवाल आहे, कायम सवाल आहे. तुम्हाला काय वाटतं ते देखील जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.